हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे, आणखीन जेवण झालेलं नाही, पण त्या अगोदर मी इकडे भात गरम करत आहे. म्हणजे रात्रीचा भात राहिलेला होता, तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलं. कधी कधी उरलेलं सुरलेलं काय करावं, आणि वाटोळं होतं, तर त्याला वाटोळं न होऊ देता आणखीन छान आपण त्याला एकदम स्पेशल डिश बनवून खाऊ शकतो. तर इकडे आज मी भात गरम करत आहे, म्हणजे फोडणी टाकत आहे. खूप छान बनवून तयार होतं. तर इकडे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतले, 4 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर थोडीशी अशी आणलेली. दीपकनं म्हणत होता मार्केटमध्ये त्या दिवशी कोथिंबीरच नव्हती, मग मी एका जागी होती, ती ही अशी होती. तर असो, कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे. कुठल्याही पालेभाज्या असो धुवून निवडून ठेवते. ज्या वेळेसही घाई गडबडीत आपल्याला स्वयंपाक करायचा आहे त्यावेळेस आपल्याला ते उपयोगी पडतं. जास्ती वेळ लागत नाही कुठल्याही कामाला, कारण सगळं रेडीच असतं फ्रीजमध्ये. तर इकडे भात फ्रीजमध्ये ठेवलेला होता, थोडा वेळ काढून ठेवलेला आहे, म्हणजे खूपच गार झालेलं आहे. ते नॉर्मल होईल तोपर्यंत मी भाज्या कट करून घेते. दीपकला पाठवलेले कढीपत्ता आणण्यासाठी, म्हणजे घरच्या पाठीमागं झाड आहे छोटंसं, ताजा फ्रेश कढीपत्ता मिळून जातो आणि त्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. तर दीपक इकडे कढीपत्ता आणून दिलेला आहे. दीपक म्हणत होता मम्मी चिवडा बनव, तर बघूया कधी होईल. म्हणजे चिवडा बनवायचं म्हणजे थोडंसं तामझाम जास्त असतं त्यामध्ये. कांदे खूप सारे कट करायचे, तळायचे, त्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर करणारे लवकर चिवडा पण. म्हणजे परवा हे बालाजीला गेलेले होते तिरुपतीला, तेव्हा मी बनवलेला होता. त्यांना थोडंफार पॅक केलं, थोडंफार घरी पण होतं, पण ते काही जास्त दिवस खाल्लं नाही आम्ही, कारण खूप छान आणि टेस्टी झालेला होता. असं वाटत होतं एक वेळा खाल्लं तर खातच राहावं, जेवायचंही मन होत नव्हतं, त्यामुळे ते लवकर संपलेलं आहे. दीपक म्हणत आहे की दीपकला चिवडा खूप आवडतो, तर बनवणार आहे. तर इकडं कांदे जे आहेत ना, मी मोठे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले. 4 छोटे छोटे कांदे आहेत, कढीपत्ता आहे, नंतर मिरची पण थोडीशी मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक करून घेतली, टोमॅटो ही सुरी अशी आहे ना की टोमॅटो व्यवस्थित कट होत नाही, तर इळतीवरती टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे. तर सगळे भाज्या तयार झालेल्या आहेत. आता पटकन भाजी ना फोडून घेऊया, एकदम मोकळा मोकळा भात करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इकडं कढई ठेवलेली आहे तिकडच्या काउंटवर. तेल घेतलं 2 चमचे. तेल व्यवस्थित गरम होत आहे तोपर्यंत मोहरी जिरं टाकूया यामध्ये. तर अगोदर मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, आणि मसाले डब्यामधले ना सगळे मसाले संपलेले आहेत, आणि मसाला डबा हे क्लीन करायचा आहे मला. 15 दिवसही गेलं ना एकदम असं होतं ते, तर क्लीन करायचे म्हणून मसाले काही काढलेले नाही आहेत. तर इकडं अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं. छान चटकल्यानंतर मी ताजा फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर हिरवी मिरची आणि कांदा थोडासा जास्त प्रमाणात असला ना खूप छान ही भात बनून तयार होतो. आणि इकडं शेंगदाणे मी भाजून ठेवलेले होते, साला काढून घेतलेले आहेत, आणि एकातले 2 भाग केलेले आहेत. ते टाकू छान परतून घेऊ. म्हणजे कच्चे शेंगदाणे असले तर अगोदरच टाका, भाजलेले होते पण नंतर टाकलेले आहेत मी, कारण एक वेळा कांदा आणि मिरची टाकलो आपण, मग नंतर शेंगदाणे तळणार नाही त्यामध्ये, म्हणून भाजलेली टाकलेली. डाळ पण टाकू शकता आवडीनुसार. परतून घेतलं. नंतर मी यामध्ये धना पावडर, हळदी पावडर आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. परतून घेतलं. नंतर टाकूया टोमॅटो, आणि टोमॅटो टाकल्यानंतर पटकन थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण भातामध्ये अगोदरच मीठ टाकूनच मी बनवलेलं होतं, म्हणून थोडंसं मी इकडं मीठ टाकलेलं, म्हणजे टोमॅटो छान लवकर विरघळला जातो. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. फोडणी छान तयार झालेली आहे. आता यामध्ये भात टाकूया. खूप झटपट बनतो आणि खाण्यासाठी तितकंच चविष्ट. सगळ्यात मोठी गोष्ट ही असते की आपलं जे अन्न असतं ना उरलेलं सुरलेलं, ते वेस्ट जात नाही, आणखीन स्पेशल बनवून आपण ते खाऊ शकतो. चपाती असली तर तळून खायची दुसऱ्या दिवशी, खूप छान लागतात ते पण. तर इकडे छान मी मिक्स केलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, आणि थोडा वेळ कमी गॅसवर झाकून ठेवा, तोपर्यंत हे पण येतील, मग आम्ही जेवण करू. तर जेवण खाणं झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणत होता की ताई तूर डाळ कशी बनवते ते शेअर कर. तर तुरी मी कशा पद्धतीने धुलेले आहे तुम्ही बघितलेला आहे. तुरी धुवून मी 7-8 दिवस ठेवलेल्या होत्या. म्हणजे जे कलतानी पोतं येते ना त्यामध्येच ठेवायचे, जे प्लास्टिकचं पोतं येते त्यामध्ये ठेवायचं नाही, तुरी खराब होतात. कलतानी पोत्यामध्ये 5-6 दिवस किंवा 15 दिवसही ठेवू शकता, जसं वेळ आहे तुमच्याकडे तसं. म्हणजे तुरी छान राबल्या जातात आणि साल निघून जाते. पण मी जास्ती दिवस ठेवलेलं नाही, आणि 2-3 दिवस वरतीच होते उन्हाला, कारण ऊन तितकं व्यवस्थित नव्हतं त्यावेळेस, तर वरतीच ठेवलेलं होतं. तर आता छान हे वाळलेले आहेत, मी आणून ठेवलं. म्हणजे हे देवाला गेलेले होते तिरुपतीला, आणि जेव्हा कोणीही घरातला व्यक्ती देवाला जातो देवदर्शनाला, त्यावेळेस असं काही काम करायचं नाही, म्हणजे तुरी वगैरे भरडायचं, डाळ करायचं असं काम करायचं नसतं. त्यामुळे तुरी मी खालीच आणून ठेवल्या, पण डाळ बनवलेली नाही, आज बनवत आहे. तर इकडं तुरी जे आहे ना व्यवस्थित वाळलेल्या पाहिजे, थोडंसं अवलकच्चं असलं नाही पाहिजे, व्यवस्थित कडक वाळल्या पाहिजे, तेव्हा डाळ परफेक्ट बनते. तर इकडे छोटी चक्की मी इकडच्या रूममध्ये ठेवली, म्हणजे इथं जे किचन आहे ना छोटंसं माझं, इकडच्या रूममध्ये आणखीन एक किचन आहे, तिकडे मी सगळी सामग्री जी मला लागत नाही ते ठेवते. गिरणी पण इकडेच ठेवलेली आहे. तर आता यामध्ये मी ही तुरी थोड्या थोड्या करून, म्हणजे अगोदर सेटिंग केली. अगोदर मी पीठ दळलेलं होतं, बेसन दळलेलं होतं, त्यामुळे सेटिंग बदललेली होती. तर तुरीच्या डाळीला कशी सेटिंग पाहिजे तशी केलेली आहे, म्हणजे 3-4 नंबरवर मी केलेलं आहे. आणि यामध्ये थोड्याशा तुरी टाकून डाळ बनवत आहे. बघू शकता परफेक्ट डाळ बनत आहे. यासाठी तुरी पण परफेक्टच लागणार आहे. थोडीशी तूर अशी तशी अवलकच्ची असली किंवा व्यवस्थित हे राबली नाही तर साल तशीच राहून जाते. बघू शकता एकदम परफेक्ट डाळ बनत आहे.
तर डाळ बनवायला जास्त वेळ लागत नाही, जी तयारी असते ना ते करायला खूप वेळ लागतो आपल्याला तुरी तयार करायला. तर इकडं थोड्या थोड्या तुऱ्या करून मी टाकत आहे. अगदी 5 ते 10 मिनटात इतकी डाळ बनवून घेतलेली आहे, म्हणजे 2 ते 2.5 पायल्या हे तुरी होत्या. तर बघू शकता एकदम छान डाळ झालेली आहे. त्याला लगेच मी चाळणी करणार आहे आणि पाकडणार पण आहे. जे टेबल फॅन असतं ना त्यावरती आपण उधळलो ना समोर फॅन लावून खूप लवकर फास्टमध्ये अगदी 5 मिनटात हे पूर्ण ह्याच्या साला वेगळ्या होतात. पण फॅन माझ्याकडे नाही आहे. जी ही फॅन आहे तो वरती लावलेली आहे, सगळं वरची फॅन आहेत. नंतर कूलर आहे, कूलरला काही हे सगळं जमणार नाही. असं सगळं मी बाहेर घेऊन जाते. मला दळण पण करायचं आहे, पीठ संपलेलं आहे. जसं सकाळची जी कामं होती ती आवरली दुपारपर्यंत. नंतर दुपारच्या वेळेमध्ये जेवण खाणं झालं तर ह्या कामाला मी सुरुवात केलेली आहे. तर इकडं मी ज्वारी काढून आणलेली आहे वरून, म्हणजे स्टोअरमध्ये मी ठेवलेली होती. तर थोडीफार आणलेली आहे. अगोदर ज्वारी चाळणी करून घेणार आहे, दळण करणार आहे, मग नंतर डाळ पटकन चाळून घेणार आहे आणि पाकडणार आहे. म्हणजे डाळीचं पण काम होईल. आणि हे डाळ जी आहे ना जर साल पडलेली असेल आपल्याला तुरीमध्ये थोडंसं हे झालं आणि साल तशीच आली ना तर त्याला एकच ऑप्शन आहे की डाळ आणखीन उन्हाला टाकायचं आणि जी चक्की आहे ना छोटी त्यामधून आणखीन एक वेळा काढून घ्यायचं, म्हणजे थळसून घ्यायचं. खूप छान परफेक्ट डाळ बनवून तयार होते, कुठंच काही होत नाही. आणि जी आपण रेडीमेड डाळ आणतो ना मार्केटमध्ये बनवलेली, ते डाळ जास्ती दिवस टिकत नाही, म्हणून मी ते डाळ मागवत नाही. जेव्हाही मला डाळ करायच्या वर्षाला अर्धा क्विंटल तुरी मी आणते, धुते. थोडंसं तामझाम आहे, थोडंसं आपल्याला मेहनत करावी लागते, पण वर्षभराची डाळ एकदम छान व्यवस्थित बनवून तयार होते. किडा लागणार नाही, काहीच लागणार नाही. तर इकडे दळण जे केलेलं आहे पोत्यात घालून ठेवलेलं आहे मी. समोर इथं जवळपासच घर आहे. तर ताईंना फोन करून सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडे गिरणी आहे, ते दळून घरी आणून देतात. तर ते घेऊन जातील थोड्या वेळात. म्हणजे पीठ किती बी नाही आहे, पूर्णच भाकरी मी बनवल्या, जेवढं पीठ होतं नव्हतं आज. तर दळण करून ठेवलेलं आहे. आता हे जी डाळ आहे ना अगोदर फटकायचं नाही, अगोदर चाळणी करायचं, कारण थोडंफार पीठ चुरा येतो यामध्ये. तर ही जी डाळीची चाळणी आहे ना स्पेशल डाळीसाठीच आहे. यामध्ये आपण ज्वारी पण चाळू शकतो, खूप छान आहे. त्याने मी चाळलेली आणि छान मोठी आहे म्हणून थोडंसं लवकरच झालेलं आहे. तर डाळ चाळून घेतलेली आहे पूर्णपणे, आता फटकत आहे. पण थोडीफार फटकली, नंतर हात दुखायला लागले आणि डाळ पण खूप आहे. तर विचार केला की वरती न्यावं आणि उधळावं. आता जमणार नाही, पाकळ्याला खूप वेळ जात होता आणि कामं माझी खूप सारी आहेत. तर दीपकला म्हणलं हे पातेला असंच वरती घेऊन जा, थोडं 1-2 दिवस वरीच राहिली, आता मी खाली आणणार नाही, म्हणजे उन्हाला तर टाकावंच लागतं आपल्याला आणि उधळणं पण होईल इथंच. तर दीपक आणून ठेवलेला आहे आणि त्याची ढाळे आहेत ना वाळलेले ते पण आणून ठेवलं. आता त्याचा मुहूर्त कधी लागेल काय माहिती. हे जे आपले घरकाम आहेत ना होतच नाही त्यामध्ये. एक वेळा वरती आले तर वरचीच कामं होतात, नाहीतर वरती येणंच होत नाही. वरी आल्यानंतर खालची कामं जिथल्या तिथे राहून जातात. तर डाळ टाकलेली आहे, पातळ पसरवून घेतलेली आहे. आणखीन मी उधळणार नाही याला, म्हणजे आता यावेळी वारं पण नाही आहे तितकं. तर असो, ज्या दिवशी छान वारा आहे त्या दिवशी मी उधळणार आहे. आता काय तितकी काही गडबड नाही आहे. एक वेळा डाळ बनली, हातावरती 2-3 दिवस ही डाळ अशीच राहिली तरी पण चालते. तर आता कपडे काढून घेते. आज मी खूप सारे कपडे धुलेले होते, बघू शकता तुम्ही. म्हणतही होता की ताई इतके कपडे एका दिवशी का धुवलं. थोडं थोडं करून धुवायचं ना, तर ते धुवायचे कपडे ठेवलं ना मला थोडंसं असं वाटतं ना की बाबा कधी एकदाच धुवायचं, वजं घेऊन बसल्यासारखं वाटतं. म्हणून सगळेच कपडे मी धुवून टाकले, आणून फोल्ड करून ठेवले. सगळे कपडे जे इस्त्रीला द्यायचे ते इस्त्रीसाठी मी पिशवीत भरून ठेवलेले आहेत. जे नाईट वगैरे आहेत ते साईडला ठेवलं, जे रोजचे कपडे आहेत ते साईडला. अशा प्रकारे सगळे कपडे दुपारच्या वेळेत मी व्यवस्थित ठेवून देते, म्हणजे सकाळी खूप धावपळ आपली होऊ नये. सकाळी जिथल्या तिथं ठेवलं तर सगळ्यांना भेटून जातं, नाहीतरी मला परत जाऊन द्यावं लागतं. नंतर मी कारवळ आणायला लावलेले आहेत, तर ते पण भाजून घेते, चटणी करून ठेवते. उद्याच्या भाजीची तयारी आजच केली जाते. तर कारवळ इकडे व्यवस्थित भाजलेले आहेत. तर असो, हा दुसरा दिवस आहे. आजचा रविवार आहे. तर थोडंसं लेटच उठले, रविवारी थोडंसं लेट उठत आहे, कारण दिनेशला आता 3-4 रविवारी गेली सुट्टी भेटत आहे. तर आणखीन स्वयंपाक वगैरे काही झालेलं नाही. अगोदर मॉर्निंगची कामं आवरून घेणार आहे. दार काढत आहे मी, गेट वगैरे काढते. आणखीन बाहेर अंधार आहे, म्हणजे 6 वाजेपर्यंत उजेड पडतच नाही. टायमिंग 5:30-5:45 वाजलेले असावे आता. तर लॉक वगैरे काढते, बाहेरचं मेन गेट काढते आणि आतमधलं पूर्ण काम करून घेते. तोपर्यंत दिनेश उठेल, हे उठतील, आंघोळ वगैरे होईल, मग यांच्यासाठी चहा बनवून देणार आहे. तोपर्यंत जीही माझी मॉर्निंगची कामं आहेत ते आवरून घेते. तर लाईट वगैरे ऑनच आहेत, आणखीन बंद केलं नाही, कारण यावेळेचं वातावरणही छान होतं आणि थोडंफार अंधार असतं बाहेर, तितकं उजेड नसतं. तर छान वाटतं, एकदम गारगार अशी हवा. अशामध्ये नाही योगा करणं खूप छान आहे, पण जाणं होत नाही, आपली जी घरकाम आहेत ना त्यामध्ये वेळ भेटत नाही. तर असो, हे आमचं यावरलेले. दिनेश आणखीन उठलेला नाही आहे, रविवारी निवांतपणे उठतो. तर असो, निवांतपणे जेव्हा उठेल तेव्हा उठेल, कारण दररोजचं तर धावपळ असते त्याची. 7पर्यंत सगळं आवरायचं असतं, पण आज निवांतपणे आहे. तर यांचं आवरलेलं, यांना कुठं कधी सुट्टी भेटत नाही, संडे असो मंडे असो, रोजच्या वेळेतच रेडी होणार आणि जाण्यासाठी तयार राहतात. त्यांच्यासाठी चहा बनवून दिलेला आहे. आणि आज रविवार आहे, हा पूस महिन्यातला शेवटचा रविवार आहे. आज सूर्यनारायणची पूजा आहे, म्हणजे 5वा रविवार आहे.
तर पूजा मांडायची आहे मला. त्या अगोदरची ही माझी मॉर्निंगची कामं आहेत ते आवरून घेणार आहे. तर यांचा चहा पाणी झालं, हे गेले गॅरेजला आणि मी लागलेली माझ्या मॉर्निंगच्या कामाला. म्हणजे पूर्ण घरचं झाडणं वगैरे झालेलं आहे, पण मला घर पुसायचे आहेत आता. म्हणजे पूजा पुनस्कार ज्या दिवशी असतो व्रत वैकल्य त्या दिवशी मी सकाळच्या वेळेतच साफसफाईची पूर्ण कामं करते, नंतर करण्यासाठी कुठलंच ठेवत नाही आहे. तर इकडं मी अगोदर आलेली बेडरूममध्ये आणि जी अलमारी आहे ना ते पुसून घेते. हे जे ब्लू कलरचे कवर मी घातलेले आहेत ना, यावरती पावडर वगैरे हे ते पडून ना एकदम कलरच चेंज होतो त्याचा. तर ते एक एक सामान जे ठेवलेलं आहे ना ते मेकअपचं, ते एक एक साईडला करून मी व्यवस्थित पुसून घेत आहे. नंतर खिडक्या दारं सगळे याच वेळेत मी पुसून घेते. ज्यावेळी ती पुसते मी घर टाईल्स पुसाय घेते त्यावेळेस सगळं कोपरा मी व्यवस्थित पुसत असते. थोडासा वेळ जास्त लागतो, पण दिवसभर घर आपलं चमकत राहतं. आरसा वगैरे सगळं पुसलेलं आहे. नंतर खिडकीलाही बघा हलकीशी जाळी येते, धूळ होतो, खूप धूळ येते त्यामुळे. आणि आता गरमी होत आहे त्यामुळे खिडक्या दिवसभर ऑन राहतात. मग त्यासोबत त्या ताजी हवा तर येते, त्यासोबत धूळ पण तशीच येते. मग त्यानं ते खिडक्या खूप लवकर घाण होतात. तर व्यवस्थित सगळ्या खिडक्याही पुसलेल्या आहेत. आता टाईल्स पुसून घेते. नंतर सकाळी पुसायला मला खूप वेळ जातो आणि जी कामं आहेत आपली ते लवकर होत नाहीत, म्हणून मी दुपारच्या वेळेत किंवा इव्हनिंगच्या वेळेतच पुसायचं हे करत असते. पण ज्या दिवशी व्रत वैकल्य आहे त्या दिवशी ना दुपारच्या वेळेत किंवा इव्हनिंगच्या वेळेत मला पुसणं ठीक वाटत नाही. सकाळच्या वेळेत जितकी धावपळ हो माझी, याच वेळेत मी क्लिनिंगची कामं आवरत असते. तर बेडरूमचं झालेलं आहे, माझी खिडक्या दारं अलमारी आणि टाईल्स झालेले पुसून तिकडचं. आता आले म्हणजे पाणी चेंज केलेलं आहे मी. जिथंही पुसायचं आहे मला एक एक रूमला पाणी चेंज करत असते, कारण खूप धूळ येत आहे, पाणी खूप लवकर घाण होतं. तर आता पाणी चेंज केलं आणि यामध्ये मी टाकलेले लिक्विड, तुम्ही म्हणते असता की ताई कुठलं लिक्विड टाकते, तर फरशी क्लीनर भेटतं ते टाकते. मग फ्लेवर पण येतो आणि स्वच्छही होतं छान. तर इकडलं दार वगैरे मी सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आता आलेली इकडं फर्निचरचं जे शोकेस बनलेलं आहे हे तर व्हाईट कलरचं आहे, त्यामुळे खूप लवकर धूळ येते यावरती. आणि दररोज मी पाणी लावत नाही. तुम्ही म्हणताय ताई पाणी लावू नये याला, तर दररोज लावत नाही, पण 8 दिवसाला एक वेळा तरी अशा पद्धतीनं पाण्याचं मी म्हणजे जे केमिकलचं पाणी असतं ते त्यामध्ये कपडा ओला करून मी पूर्ण स्वच्छ पुसून घेत असते आणि फॅन ऑन करते, म्हणजे लवकर हे हडकलं जाईल, दुसरी धूळ येऊन त्यावर बसू नये म्हणून फॅन चालूच असतात. तर एक एक हे सामान जे ठेवलेलं शोकेसमध्ये मी ते सगळे एक एक काढून मी पुसत आहे व्यवस्थित. आता पूर्णपणे काढलेलं नाही, कारण यावेळी घाई गडबड खूप आहे, म्हणजे वरची साफसफाई असते ना तशी केलेली आहे. तर असं झालेले पूर्ण शोकेस पुसून, म्हणजे हॉलमध्ये थोडासा वेळ जास्त लागतो मला. इथं खूप काही ठेवलेलं आहे. नंतर हे जे आहेत ना सगळं डेकोरेट केलेलं ते पण काढून पुसायचं असतं, त्यावरती धूळ खूप येते. एकदम समोर आहे, समोर घर नसल्यामुळे ही धूळ खूप येते. तर सोफे वगैरे सगळं मी याच वेळेत पुसून घेत आहे. सोफ्याचं तर सांगूच नका, दिवसातनं किती वेळा त्याची स्वच्छता होते, कारण त्यावरती बसणं करणं खूप आहे त्यावरती, त्यामुळे ते खूप लवकर घाण होतात. धूळ ही येते, पण ते जे आहेत ना त्याचे उशा नंतर कवर वगैरे ते तर दिवसातनं किती वेळा मी चेंज करत असते. असं फॅन ऑनच आहे दोन्ही पण. आता खिडकी पण क्लीन करून घेते, इकडची दार चौकटी सगळं गेट यावेळी पूर्ण पुसून घेते. आरामात 1 तास मला जातो. अगोदर अर्धा पाऊण तास लागत होता, पण आता पूर्ण 1 तास लागत आहे, कारण काय हे काम वाढलेले शोकेचं आणि त्याला पुसायला मला भरपूर वेळ जातो, ते स्वच्छ करायला खूप वेळ जात आहे. तर असं इकडची खिडकी मी पूर्ण जाळीमध्ये धूळ खूप बसलेली आहे, तर पूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे. आणि काल डाळ पण बनलेली आहे त्यामुळे धूळ खूप उडालेली आहे, म्हणजे चक्की एकदम आतमध्ये ठेवलेली आहे मी. तिकडं समोर इथं ठेवलं तर ते धूळ होणार होतं, बाहेर उचलून नेणं दररोज आणणं ते पण होत नव्हतं, म्हणून तिकडंच मी फिक्स केलं आहे तिकडच्या किचनमध्ये, छोट्या किचनमध्ये. तर तिथंच मी ते डाळ करते किंवा काही बेसन दळायचं आहे मला ते दळते. ज्वारी गहू हे काही दळणं होत नाही, त्यामध्ये वेळ भरपूर जातो, त्यामुळे ते मी बाहेर देत असते. फक्त बेसन धुळी करायची आहेत. तर हळद पण दळायला व्यवस्थित आहे. तर दीपकला तेच म्हणते की आज हळदीची खोंबा आणून दे. 2 किलो हळदीची खोंबा आणून मी व्यवस्थित अगोदर वाटून घेणार आहे खलबतमध्ये, नंतर दळून घेणार आहे. तर कशा पद्धतीने मी हळद दळते पूर्णपणे शेअर करणार आहे. तर इकडं कॉम्प्युटर वगैरे सगळं मी पुसून घेतले, खूप धूळ झालेली होती त्यावरती. नंतर टी टेबल आहे, तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये काही सामान ठेवलेलं आहे. तर पूर्ण घरचं कोपरा मी क्लीन करते, त्यामध्येच वेळ जातो मला. तर झालेलं हॉलमधलं. आता मी जाते किचनमध्ये, नंतर इकडची रूम आहे. तर हे सगळं दिवसभर माझं चलत असतं. तुम्ही सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चांगले वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन तुम्हाला काय बघायला आवडेल. तर इकडे जे हे आहे ना फर्निचरचं सगळे हे कप्पे बनवलेले,
ते वरच्या साईडला पूर्ण असे होतात ना की दररोजच्या दररोज हे क्लीन करणं गरजेचं आहे. कारण किचन अशी असते ना दिवसभर इथं काही बनत असतं, त्यामुळे काहीतरी आतमधलं सामान घ्यायचं आहे तर आपलं पिठाचा हात असो कसाही हात असो आपण घाईगडबडीत घेतो, त्यामुळे हे कप्पे खूप लवकर खराब होतात वरचे जे दारं आहेत. त्यामुळे रोजच्या रोज हे पुसणं गरजेचं होतं. तर व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आता पटकन टाईल्सही पुसून घेते. बघू शकता एकेका रूमला पाणी चेंज करत आहे तरी पण पाणी किती गढळ होत आहे. तर असं आता दार वगैरे सगळं मी पुसून घेते आणि पाणी चेंज करते, म्हणजे इकडची रूम आणखीन पुसायची आहे. नंतर हॉलमध्ये येणार आहे, मग बाहेरचं पोर्स आहे, अंगणाची साफसफाई आहे, झाडांना पाणी देणं आहे. खूप वेळ जाणार आहे मला ह्यामध्ये. नंतर पूजा करायला तर भरपूर वेळ जाणार आहे. म्हणजे सकाळच्या वेळी तशी पूजा केली जाते, पण असं कुठलाही रविवार गेलं नाही की मी सकाळी लवकर पूजा केलेली आहे. कारण जी कामाची माझी धावपळ असते ना ती चलत असते 8-9 वाजेपर्यंत, मग त्यापुढून मी पूजा करत असते. तर असं इकडे पाणी चेंज केलेलं आहे आणि इकडच्या रूममध्ये आलेली आहे मी. तर आज दूध कुठे येणार काय माहिती, दिनेशला माहिती नाही. शाळेत जाऊन आला अगोदर, म्हणजे आज सुट्टी आहे रविवार असल्यामुळे तो मुलगा आज आलेला नाही शाळेमध्ये. तर आता दूध बस स्टॉपला इकडे तिकडं कुठेतरी एसटीनं किंवा कुणापाशी तर देऊन पाठवतात. ते रविवारी खूप पंचायत होते दुधाची. तेच म्हणत आहे दिनेशला, बघ कुठे येत आहे, हॉटेलमध्ये वगैरे आणून ठेवतात ते, जाऊन घेऊन ये. तर असं होतं. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. रविवारची पूजा कशी मांडली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय, टेक केअर.